महाराष्ट्रात पीक विम्याचा पोस्टमार्टम हा व्हिडिओ तुम्ही समोर बघितला आणि तुम्हाला वाटलं नेमकं काय या व्हिडिओमध्ये, लगेच तुम्ही त्या व्हिडिओला क्लिक केलं. क्या बात कर रहे हैं? नमस्कार शेतकरी मित्रांनो, इंडियन फेमस फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये कर्जमाफीच्या नंतर एक मोठा मुद्दा समोर आलेला आहे, तो म्हणजे की पीक विमा. पीक विम्याबद्दल एवढ्या मोठ्या समस्या आहेत. मला आज कॉल आले आणि खूप दिवसांपासून या विषयावर चर्चा चालू होती. तर याचा एक महत्त्वाचा मुद्दा आणि आपले जे शेतकरी बांधव आपल्या सोबत आहे त्यांचा पण व्हिडिओ आपण मी याच्यामध्ये प्ले करणार आहे. तर जराही वेळ न वाया घालवता आपण तो व्हिडिओ प्ले करूया. या ठिकाणी बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्यासोबत जे शेतकरी बांधव आहेत ते त्यांचा व्हिडिओ आहे, इथं त्यांनी पाठवलेला आहे. त्यांच्यासोबत काय प्रकार घडला नेमका आपण थोडक्यात बघूया. पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की जवळपास गेले 2 वर्षांपासून शेतकरी बांधवांना पीक विमा त्यांना मिळालेला नाहीये. तर याच्या संदर्भात ते आपल्याशी काय बोलले, काय चर्चा त्यांनी केली ते आपण या ठिकाणी आता बघून घेऊया. या ठिकाणी बघा, त्यांचा एक व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतोय. खरीप आणि रब्बी कंपनीला अनेक वेळा 14,447 वर कॉल करून कसल्याही प्रकारे पीक विमा कंपनीने दखल घेतलेली नाही आणि हा प्रश्न मांडावा कुठे आणि जावे कुठे हा एक मोठा शेतकऱ्यासमोर गंभीर प्रश्न आहे. मला तर विमा भेटलाच नाही. 2023 नाही, 24 नाही, खरीप नाही, रब्बी नाही. आणि हा नेमकी मागायचा कुठे, म्हणजे याचे दखल कोण घेणार? आता मी आहे, काही काळजी करायचं कारण नाही बरं का. याची दखल कोण घेणार याची आपण पुष्टी लवकरात लवकर मोबाईल व्हॉट्सअपवर संपूर्ण महाराष्ट्राला दिसेल अशी कंपनीचे लवकरात लवकर डोळे उघडावे आणि तसे शासनाला थोडीशी फार याची वॉर्निंग द्यावी, इशारा द्यावा का यामध्ये लाखो शेतकरी वंचित आहेत. ही अहमदनगर जिल्हा, तालुका शेवगाव, चापडगाव, दहीगाव, प्रभुवाडगाव अशा अनेक गावाला जॉईन केलेले पीक विम्याच्या पावत्या आपल्याकडे पाठवलेल्या आहेत. तरी याची त्वरित आपण दखल घ्यावी. या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा आत्ताचा त्यांचा लाईव्ह व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला, त्यांनी मला जो पाठवला होता तो. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की गेली 2 वर्षांपासून जवळपास 15 ते 20 गावात बाजूला जाऊ, पण पूर्ण नगर जिल्हा जो आहे, त्याच्यानंतर आपण जर व्यवस्थित बघायला गेलं तर महाराष्ट्राचं पूर्ण बघितलं तर करोडोनी संख्या आहे, कोटींनी संख्या आहे. त्यांनी मला स्वतः सांगितलं. आमची फोनवर चर्चा झाली आणि त्या चर्चा झाल्यानंतर आम्हाला याच्यातून कळालं की पीक विम्याच्या किती मोठ्या समस्या आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला खोटं वाटत असेल तर लाईव्ह दाखवतो, पावती पण आहे. या ठिकाणी जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी मला पावती पाठवली आहे. त्या पावतीवर त्यांचं इथं नाव दिसतंय बघा. या ठिकाणी बघा, या ठिकाणी बघा नाव रामनाथ ठकाजी दराडे, हे त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा आहे. ही त्यांची पावती आहे. अशा त्यांनी जवळपास मला 7 ते 8 पावत्या या ठिकाणी पाठवल्या बघा. वेगवेगळ्या पावत्या आहेत त्यांच्या, पीक विमा, रब्बी, हंगाम या सगळ्या वेगवेगळ्या आहेत आणि त्यांना अजूनही ते पीक विमा जो आहे तो मिळाला नाही. आणि हा व्हिडिओ आता आपण त्यांचा बघितला आणि याच्यातून आपल्याला हे कळालं की पीक विम्याच्या ज्या समस्या आहे फक्त एकटे शेतकरी बांधव दराडे शेतकरी जे आहेत त्यांच्या एकट्याच्या नसून महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांच्या या समस्या आहेत. राज्य सरकारला जर का बोलायचं झालं तर शेतकरी बांधवांच्या कॉलिंगच्या माध्यमातून त्यांनी मला सांगितलं की 1 रुपयाचा जो विमा तुम्ही मला दिला, तर 1 रुपयाच्या विमामध्ये जवळपास तुम्ही आम्हाला किती दिवस वाट बघायला लावली, किती दिवस अडकून ठेवला आम्हाला तुम्ही. त्यांचं म्हणणं आलं की तुम्ही 1 रुपयाचा विमा आम्हाला देतात, 1 रुपये आम्ही तुम्हाला देतो. पण त्याच्यावरती लोक येतात, कंपनीचे लोक येतात, ते सगळ्या गोष्टींचा हे करतात, पाहणी करतात. पाहणी करून झाल्यानंतर जेवढी काही प्रोसेस असेल, फोटो काढणे, त्यांच्या पूर्ण डेटा घेणे, शहानिशा करणे, विचारपूस करणे, या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर कितीतरी दिवस लागतात बरं. 15 दिवस, 1 महिना, 2 महिने, 3 महिने, चला आपण पकडलं 6 महिने लागतात. चला जास्तीत जास्त आपण पकडले 1 महिना, 1 वर्ष लागतो. पण गेली 2 वर्षांपासून रामनाथ दराडे जे शेतकरी आहेत यांना अजूनही तो पीक विमा मिळालेला नाहीये. फक्त हे एकटेच नसून महाराष्ट्रातले लाखो शेतकरी बांधव आहेत. राज्य सरकारला एक सांगायचं वाटतं, 1 रुपयाचा विमा आपण देताय, आपण ते सर्व महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांसाठी योजना चालू केली, त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
पण ती योजना अंमलात येते का, याचा फायदा भरपूरशा शेतकऱ्यांना झाला पण आहे. मी असं म्हणत नाही की झाला नाही, झाला पण आहे. पण ज्यांना नाही झाला त्यांचे प्रश्न जे आहेत ते समोर आलेले आहेत. हे सगळे प्रश्न हे फक्त एकटे शेतकरी बांधव आहेत, त्यांनी माझ्याशी संपर्क केला. माझ्या मागच्या काही व्हिडिओजमध्ये मी नंबर टाकलेले आहेत, त्याच्यावर त्यांनी मला कॉल केला आणि कॉल केल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या सगळ्या समस्या सांगितल्या. असे हे आता यांना माझा नंबर भेटला, ठीक आहे, नंबर भेटला म्हणून त्यांनी कॉल केला, त्यांच्या समस्या सांगितल्या पीक विम्याबद्दल. पण विचार करा, महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी शेतकरी बांधव आहेत त्यांना अजून पीक विमाचे जे पैसे आहेत ते अजून मिळालेले नाही त्यांच्या अकाउंटमध्ये. 1 रुपयाचा विमा तुम्ही काढतायत, बरोबर आहे, काढून देतायत, चांगली गोष्ट आहे. पण त्याच्या ज्या बाकीच्या ज्या अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत, जे आतापर्यंत बऱ्याचशा लोकांना भेटले नाही आणि भेटलाय तर तो खूप दिवसांनी भेटलाय. काही काही लोकांना भेटतो, काही काहींना भेटत नाही. पण आता यांच्या ज्या समस्या ह्या कोण मांडणार, तर ह्या आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या मांडल्या. आणि त्यांचे जे प्रश्न होते की ज्या वेगवेगळ्या पावत्या त्यांनी दाखवल्या, याच्यामध्ये वेगवेगळ्या पिकाच्या पावत्या दाखवल्या, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची जी शेती अशी आहे तिथल्या त्या पावत्या आहेत सगळ्या ठिकाणच्या. आणि ते खूप त्रस्त झालेले आहेत. एक तर कर्जमाफी नाही, त्याच्यानंतर शेतीमालाला भाव नाही, अनुदान नाही, पीक विम्याचे पैसे नाही. या सगळ्या गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागते आणि याच्यामध्ये प्रत्येक शेतकरी बांधव आहे तो त्रस्त झालेला आहे. म्हणजे सगळीकडूनच तो बांधला गेलेला आहे शेतकरी. आता त्यांनी करायचं काय, हा मोठा प्रश्न समोर उद्भवलेला आहे. राज्य सरकारने कर्जमाफी प्लस पीक विम्याचे पैसे हे लवकरात लवकर आणून द्यावे आणि ज्या बाकीच्या काही शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्या त्यांनी लवकरात लवकर सोडवाव्या अशी मी राज्य सरकारला विनंती करतो, मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो. आणि याच्यामध्ये फक्त हा व्हिडिओ बनवून संपला असातला भाग नाहीये. याच्यावर आपण आता त्यांच्याशी परत एकदा चर्चा करणार आहे. याच्यात पूर्ण डिटेलमध्ये त्यांच्याशी चर्चा करून आपण या सगळ्या गोष्टींच्या शहानिशा करणार आहेत. आणि ते झाल्यानंतर आपल्याला बघायचं आहे की अजून किती दिवस लागणार या गोष्टीला. त्यांच्याकडून मी जे कंपनीचे जे नंबर आहेत, आता काही कंपन्या अशा आहेत की ते स्वतः म्हणले की कंपन्यांच्या काही अधिकाऱ्यांच्या चुका नसतात, वरतून राज्य शासनातूनच त्यांना पैसे देत नाही. अशा भरपूरशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्या विषयावर पण आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवूया. पण मग महत्वाचा मुद्दा कोणता आहे त्यांचा की पीक विम्याच्या त्यांनी एक नंबर पण दिला होता मला. तो एक नंबर त्यांनी सांगितला होता की काहीतरी 1247 असा काहीतरी नंबर होता. तर तो जो नंबर आहे तो नंबर ते गेल्या 1-2 वर्षांपासून ट्राय करतायत, पण अजूनही त्यांची दखल कोणी घेतलेली नाहीये. हा सगळ्यात मोठी दुःखाची बातमी ही, म्हणजे एक अपमानास्पद गोष्ट आहे शेतकरी बांधवांसाठी. 1 रुपयाचा विमा दिला, पण मग त्याच्या मागे आम्हाला किती सोसावं लागतं. त्याच्यापेक्षा आम्ही पैसे भरून आमचं स्पेशल दुसरं काहीतरी इन्शुरन्स काढून घेतो असं त्यांचं म्हणणं आलं. मग काय या गोष्टी शेतकऱ्याला सहन कराव्या लागतात, काय या गोष्टीचे उपाय नाही आहेत राज्य शासनाकडे. याच्या पुढचा आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहेत, एक नवीन लेटेस्ट, आणि तो तुमच्यासाठी खूप महत्वाचा राहील, खूप तुमच्यासाठी एक मोटिवेशनल राहील आणि राज्य सरकारला डायरेक्ट ठोक त्याचा एक प्रत्युत्तर राहील माझ्याकडून. तर लवकरच हा पुढचा व्हिडिओ मी तुमच्या समोर सादर करणार आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण शेतकरी बांधव जे आहेत रामनाथ दराडे यांचा आपण व्हिडिओ बघितला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांची समस्या काय होती मी थोडक्यात तुम्हाला सांगितली. त्यांच्या समस्या काय होतं तुम्हाला मी आता सांगितलं की पीक विमा गेल्या 2 वर्षांपासून त्यांना मिळाला नाही. फक्त त्यांनाच नाही तर लाखो शेतकऱ्यांना मिळाला. त्यांचा पूर्ण अख्खं गाव त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर आपण त्यांच्याशी संपर्क करून देऊया. ज्या काही कंपन्यांचे कोणाचे जे मला बघत असतील, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तुम्ही मला विचारू शकतात. मी डायरेक्ट तुम्हाला जेवढे पण शेतकरी बांधव ते तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. जर तुम्ही त्या गोष्टी लगेच सॉल्व्ह करून देणार असेल तर मी सगळे शेतकरी बांधव तुमच्यापर्यंत घेऊन येऊ, तुम्ही तयार असेल तर. शेतकरी बांधवांनो, मी जास्त बोलत नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे बरं बोलण्यापेक्षा मला खरं बोलायला आवडतं आणि खरं बोललेलं कोणाला पटत नाही. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.